हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सर्वात अगोदर मी सर्वांची माफी मागते की मागील काही दिवसांपासून माफ करा, मला वाटतं काही महिन्यांपासून, चला आणखी खोटं बोलत नाही तर काही जवळपास एका वर्षापासून मी तुमच्यासोबत कुठलीही नवीन रेसिपी शेअर करू शकले नाही। बट फ्रेंड्स, डोंट वरी, कारण आज मी आलेली आहे एका गोड रेसिपी सोबत आणि सोबतच एक गोड बातमी घेऊन। गुड न्यूज अशी आहे की आपल्याकडे लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, म्हणजे मला एक गोड सुंदर अशी मुलगी झालेली आहे। त्यामुळे मी कमबॅक करते आजच्या या गोड रेसिपी सोबत, जी नक्कीच तुम्हाला खूप आवडेल। स्वीट मार्ट मधून स्वीट विकत घेताना जो मनामध्ये विचार येतो तो म्हणजे त्यात असणारे फूड कलर आणि इतर काही केमिकल। त्यामुळे मी बनवलेली आहे पूर्णपणे होममेड, अगदी माउथ वॉटरिंग आणि कुठलाही फूड कलर न वापरता रसरशीत अशी खव्याची जिलेबी। आजकाल जवळपास सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये भेसळ होते, म्हणून मी शक्य तेवढ्या गोष्टी घरीच बनवते। आपल्या या जिलेबीसाठी लागणारा खवा देखील मी घरीच बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला पाहायचा असेल तर तिथून तुम्ही पाहू शकता। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला तर मग जाणून घेऊयात कशी बनवायची ही खव्याची जिलेबी। तर इथे मी 1 कप खवा घेतलेला आहे। हा खवा मी घरीच बनवलेला आहे। याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन पहा। तर वजनाने इथे साधारण 250 ग्राम असेल 1 कपाचा। तर तुम्ही वाटीने घेतला तर 1 वाटी खव्यासाठी अर्ध्या वाटी इथे कॉर्नफ्लॉवर घ्यावं लागणार। तर इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं, हे एका मिक्सीच्या भांड्यामध्ये पूर्ण खवा घालायचा आहे। त्याच्यानंतर जे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अर्धा कप, ते सुद्धा आपल्याला इथे घालायचं आहे। तर इथे मी 1 चुटकी खायचा सोडा घेतलेला आहे, तुम्ही चमचवर पाहू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे साधारण 2 ते 3 सेकंद मिक्सरला फिरून घ्यायचं, फक्त सर्व मिक्स झालं पाहिजे मिश्रण। तर इथे मी मिक्सरला फिरून घेते। तर इथे पाहू शकता, ह्या पहिल्या स्पीडवर आपल्याला 2 ते 3 वेळेस फिरवायचं आहे। आता पूर्ण हे मी ह्या बाउलमध्ये काढून घेत आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर जसं आपल्याला मिश्रण हवं आहे तसं इथे झालेलं आहे, पाहू शकता। थोडंसं या पद्धतीचंच आपल्याला चिपचिप हवं आहे। आणि जर तुमचा खवा जर फ्रीजमधला असेल तर अर्धा ते 1 तास बाहेर काढून ठेवायचा, किंवा जर लईच घट्ट असेल तर आपल्याला चम्मचने थोडं थोडं याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। मला जास्त पाणी लागणार नाही, कारण माझा खवा एकदम मेल्ट झालेला होता, मी फ्रीजमध्ये ठेवलेला नव्हता। तर जास्त पातळ पण नाही करायचं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, याला झाकण ठेवून 10 मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर सर्वात अगोदर इथे मी काय करते, तेल कमी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। नंतर आपण साईडला चासणी घेणार आहोत। तर इथे 1 कप साखर घेतलेली आहे। 1 कप साखरेसाठी काय करायचं, आपल्याला 1 कपच पाणी घ्यायचं आहे। जसे आपण गुलाबजामुनसाठी चासणी बनवतो त्याच पद्धतीने चासणी बनवून घ्यायची आहे। तर पायपिंग बॅग आपल्याला जशी आपल्याला जिलेबी पाहिजे असेल तशी कट करून घ्यायची, छोटी मोठी। तर मिश्रण पण आपलं एकदम सेट झालेलं आहे। तर साईडला चासणी होते तोपर्यंत आपण इथे मिश्रण पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया। तेल पण आपलं गरम होत आहे। तर पाहू शकता मिश्रण किती मस्त झालेलं आहे। तर एवढंच आपल्याला जाड हवं आहे।
थोडं थोडं करूनच इथे मिश्रण आपण भरून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊयात. आपण चासणी बघूयात. तर हे पाहू शकता, फक्त आपल्याला साखर विरघळू द्यायची आहे आणि थोडीशी चिपचिपी अशी चासणी घ्यायची आहे. इथे आपल्याला 1 तार 2 तार अशी बिलकुल नाही घ्यायची, फक्त थोडी आपल्या हाताला चिपचिपी लागली पाहिजे एवढी. तर इथे पाहू शकता आपली चासणी तयार झालेली आहे. तर हे पाहू शकता, चम्मचवर ड्रॉप पडायला थोडा थोडा वेळ लागत आहे. अशी आपल्याला चासणी हवी आहे. तर बोटावर जर घेऊन पाहिली तर आपल्या हाताला थोडी अशी चिपचिपी लागली पाहिजे. अशा पद्धतीने चासणी आपल्याला हवी आहे. तर तेल तापले का नाही पाहण्यासाठी थोडंसं आपण इथे ड्रॉप टाकूया. तर पाहू शकता एकदम टाकल्या वरती आलेलं आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने पायपिंग बॅग पकडायची आहे आणि जसं आपण नॉर्मल जिलेबी सोडतो त्याच पद्धतीने सोडायची आहे. आणि शक्यतो काय करायचं, जाड बुडाची इथे कढई वापरायची आहे आणि थोडीशी अशी पसरट असली पाहिजे. अशा पद्धतीचीच आपल्याला इथे कढई घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता किती मस्त अशी आपली जिलेबी झालेली आहे. 10 ते 20 सेकंदामध्येच आपली जिलेबी तळल्या जाते. आणि तळली की लगेच साईडला आपण चासणी बनवून ठेवलेली आहे, त्या चासणीमध्येच आपल्याला गरम गरम सोडायची आहे. चासणी नॉर्मल थंड आहे. तर जशी मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो ही खव्याची जिलेबी. तर इथे आपली जिलेबी तळलेली आहे पाहू शकता. तर आता मी पूर्ण ही झाऱ्यावर आपल्याला 2 ते 3 सेकंद पकडायचे आहे, जेणेकरून यातलं तेल पूर्ण खाली निथळलं पाहिजे. आणि पाहू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे, साईजने पण किती फुगलेली आहे. तर आता लगेच तेल निथळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण साईडला चासणी करून ठेवलेली आहे त्या चासणीमध्ये आपल्याला 2 मिनिट सोप करायची आहे. तर हे पाहू शकता व्यवस्थित आपली जिलेबी इथे मुरलेली आहे. चासणी एकदम थंड आहे. गॅस इथे मी बंद केलेला आहे. तर आता ही जिलेबी आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर आपली जिलेबी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.